नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत 1 किलोचा डॉल केक. हा डॉल केक आपण व्हाईट आणि पिंक अशा 2 कलरमध्ये बनवणार आहोत, परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात. इथे मी 6 इंचचं टीन घेतल्याने त्याच्यामध्ये 300 ग्रॅम प्रेमिक्स घेऊन तो बेक केलेला आहे. केक बेक झाल्यानंतर त्याचे 3 लेअर कट केलेले स्पॉन्जचे आणि त्याच्यानंतर शुगर सिरप अप्लाय करून व्हिपिंग क्रीम लावून घ्यायचे. मी इथे हनी रोज क्रश यूज केलेला आहे 1 टेबलस्पून आणि तो व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे दुसरी लेअर ठेवलेली आहे. परत शुगर सिरप अप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर व्हिपिंग क्रीम व्यवस्थित व्हिपिंग क्रीम पसरून घ्यायची आहे. क्रमकोट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित क्रमकोट केल्यानंतर तुमचं केक फिनिशिंग खूप छान होतं. त्यामुळे क्रमकोट नेहमी व्यवस्थित करून घ्यायचं. त्याच्यानंतर परत हनी रोज क्रश, त्याच्यानंतर तिसरी लेअर. ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. इथे आपला केक 1 किलोचा आहे, त्यामुळे मी खालचा बेस 6 इंच टीनमध्ये बेक केलेला आहे आणि वरच्या बेस आहे तो डॉल केकच्या टीनमध्ये बेक केलेला आहे. 250 ग्रॅम प्रेमिक्स घेतलेले आणि आपण त्याचे पण 3 लेअर कट केलेले आहे आणि मागाशी बघितल्याप्रमाणे इथे पण आपण 3 लेअर कट करून परत ती प्रोसेस रिपीट केलेली आहे. बेस ठेवायचा, त्याच्यानंतर शुगर सिरप, परत व्हिपिंग क्रीम अप्लाय करायची, क्रश. आपले तिन्ही पण लेअर ठेवून झाल्यानंतर क्रमकोट करून घ्यायचे. हा आपला डॉल केक आहे, त्यामुळे थोडी क्रीम कमी वापरायची आहे मध्ये. डॉल केकमध्ये जर लेअरिंगमध्ये आपण खूप क्रीम वापरली तर आपला केक सटकण्याची शक्यता असते. त्यामुळं कधीही डॉल केक करताना आपलं केकमध्ये कमी क्रीम वापरायची. आपला केक व्हाईट पिंक कलरमध्ये, त्यामुळे मी थोडीशी पिंक कलर क्रीम तयार करून घेतलेली आणि 2D नोझलने रोजेस काढून घ्यायचे. रोजेस व्यवस्थित काढून घ्यायचे, अजिबात गॅप ठेवायचा नाही. बघू शकताय तुम्ही किती छान रोजेस आपले तयार झालेले. मी इथे डॉलवर सुद्धा डिझाईन करून घेतलेलं आहे, पण इथं कुठं नोझल वापरलेलं नाही आहे. मी फक्त पायपिंग बॅग यूज करून इथं डॉलचा डिझाईन बनवते.
विदाऊट नोझलसुद्धा आपण खूप छान डिझाईन बनवू शकतो. तुम्ही बघू शकता इथं. आपले रोजेस बनवून झालेले 2 लेअर पिंक आणि त्याच्यावर व्हाईट कलर. मी मध्ये मध्ये ब्ल्यू कलरने डॉटसुद्धा दिलेले. तर आपण डॉल ठेवून देणार आहोत त्याच्यामध्ये. मी या डॉलला गळ्यातील हार आणि बांगड्यासुद्धा व्हिपिंग क्रीमनेच तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले डॉल किती छान झालेले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.